गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गेल्या वेळी आपण 16व्या श्लोकापर्यंत आलो होतो, 13व्या अध्यायातल्या. आपण आता 17वा बघणार आहे यावेळेस. सो विल स्टार्ट विथ द प्रभुपाद वर्षन. अविभक्तं च भूतेषु विभक्तम् इव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णू च. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की ऑल्दो द सुपर सोल अपियर्स टू बी डिवाइडेड अमंग ऑल बीइंग्स, ही इज नेव्हर डिवाइडेड. ही इज सिच्युएटेड एज वन. Although he is the maintainer of every living entity, it is to be understood that he devours and develops all. तो सगळ्यांना ग्रासतो, ही डिव्हावर्स आणि डेव्हलप्स, म्हणजे तो सगळ्यांचा विकास देखील करतो. असं वाटतं की ही इज डिवायडेड अमंगस्ट मेनी, म्हणजे एकच तत्व अनेक रूपांनी नटून सजून विभक्त झाल्यासारखं वाटतं, आपल्यासमोर येतं, परंतु इट नेव्हर गेट्स डिवायडेड. तुम्ही स्वतःचाच विचार करा ना, की तुम्हाला इतकं सगळं जग दिसत असलं, तुमच्या पाचही इंद्रियांमधनं अनुभवायला येत असलं, तरी सुद्धा त्याचा अनुभव कोणाला होतो? तुम्हालाच होतो ना फक्त, बाकी कोणाला होत नाही. आणि तुम्हाला जो अनुभव होतो फक्त तेवढाच तुम्हाला होतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच अनुभव होत नाही. हे नेहमी लक्षात ठेवायचं. भूतमात्री न भेदूनी राहिले भेदल्या परी भूतास जन्मदे पाळी गिळीजे स्वे शेवटी स्वये. भूतास जन्मदे पाळी गिळीजे शेवटी स्वये, म्हणजे आपणच ह्या सगळ्या जगाला निर्माण करतो. केव्हा? आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा तेव्हा जग निर्माण होतं, आणि आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा ते जग विलीन होतं आपल्यामध्येच, आपल्या स्वतःच्या जाणीवेमध्ये. तुम्ही फक्त तुमच्या स्वतःपुरता विचार करा. जगामध्ये काय चाललंय त्याचा विचार नका करू. तुम्हाला जगाचा जो अनुभव येतोय ना, त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. म्हणजे बघा की जग हे आहे बाहेर, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत ते बाहेर आहे हे आपल्यासाठी महत्वाचं नाही आहे. जगाचं बाहेर असणं जोपर्यंत आपल्याला जाणवत नाही, तोपर्यंत ते जग आपल्यासाठी नसतं. आणि आपल्याला फक्त आपल्याला जो जगाचा अनुभव येतो तेवढंच जग माहिती आहे. वी डोंट हॅव एनी अदर एक्सपिरियन्स. ह्याच्याबद्दल तुम्ही जर सूक्ष्मपणे विचार केला तर तुम्हाला असं लक्षात येईल की जग हे फक्त तुम्ही जर अनुभव केलं तरच तरच तुम्हाला अनुभव येतं, नाही तर नाही येत. वेन वी आर अस्लीप वी डोंट एक्सपिरियन्स द वर्ल्ड. द वर्ल्ड मे अपियर, द वर्ल्ड मे एक्झिस्ट आउटसाइड, बट दॅट वर्ल्ड डझंट अपियर टू मी वेन आय एम अस्लीप. आणि मला माझ्या अनुभवाव्यतिरिक्त दुसरा काहीच अनुभव नाही आहे. प्रॉब्लेम काय होतो की आपण सकाळी उठतो ना, तर सकाळी उठल्यानंतर काल जसं आपण बघितलं होतं जग तसंच दिसतं. सो इट डझंट चेंज व्हेरी मच वेन वी वेक अप. सो वी थिंक दॅट इट इज रिअल अँड इट इज कॉन्स्टंट, विच इट इज नॉट. हे जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे कळत नाही आतून, तोपर्यंत आपण अद्वैतामध्ये प्रगती नाही करू शकत. आपल्याला जर अद्वैत तत्व संपूर्णपणे समजून घ्यायचं असेल, किंवा वेदांत जरी समजून घ्यायचा असेल, एस्पेशली अद्वैत, तरी सुद्धा नित्यानित्य विवेक, जे नित्य काय आणि अनित्य काय ह्याचा विवेक, आणि जे नित्य आहे त्याला धरून ठेवायचं आणि अनित्य आहे त्याला सोडून देऊन हिमालयात पळून जायची गरज नाही, परंतु त्याच्याबद्दल आसक्ती नको. जे बदलणारं तत्व आहे, अनित्य तत्व आहे, ते अनित्य ओळखून त्याच्यामध्ये खूप जास्त अडकायची गरज नाही. त्याचा जेवढा आपल्याशी संबंध आवश्यक आहे, संपर्क आवश्यक आहे, तेवढं करायला हरकत नाही, आणि तेवढं करायला पाहिजे. तेवढं केल्यानेच तर आपल्याला चित्तशुद्धी होणार आहे ना. चित्तशुद्धी आपल्याला, आपलं कर्म आपण निस्वार्थी भावनेने जर केलं तर होऊ शकते. निस्वार्थी भावनेने कर्म करण्याचं जे तात्पर्य आहे ते चित्तशुद्धी आहे. आपण निस्वार्थी भावनेने काही करतच नाही.
आपण सगळं तर स्वार्थी भावनेने करतो. मी हे केलं तर मला काय मिळेल? मी हे केलं तर मला काय मिळेल? हा प्रश्न जर आपल्या डोक्यात असला, तर आपण आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी अजून पात्र नाही. As long as I have this thought in mind, what will I get if I do this? As long as I have this kind of thought, I am not qualified to be on the spiritual path because I haven't fully understood that the world I see outside is not unreal, is not real. मला जोपर्यंत बाहेरचं दिसणारं जग खरं आहे असं वाटतं आहे, तोपर्यंत आपण या मार्गावर नाही चालू शकत. त्याच्याबद्दल ॲटलीस्ट शंका तर यायला पाहिजे ॲटलीस्ट, की तुम्ही विचार करा की हे खरंच खरं आहे की नाही, याचा आपण शोध काढू. खरं असेल तर खरं आहे, ठीक आहे, हरकत नाही. पण जर खरं नसेल, तर मग ते माहिती असायला पाहिजे ना. तर जशी आपली समज असेल, तशा प्रकारे आपण जगासोबत इंटरॅक्शन करू आपली. भूतमात्री न भेदुनी राहिले भेदल्या परी. भूतमात्री न भेदुनी राहिले भेदल्या परी म्हणजे काय, की ते भेदलं गेलेलं नाहीये, परंतु भेदल्या परी राहते. सो इट अपियर्स टू बी डिवायडेड इव्हन दो इट इज नॉट. लेट अस सी व्हॉट अवर बंधू किशोर कुलकर्णी सेज. मुळात अविभक्त असे जरी बिंबे अनेक भूतरूपी तरी ते ब्रह्म भूतांचा निर्माता पोषणकर्ता विनाशकर्ता. पोषणकर्ता पण आहे, विनाशकर्ता पण आहे. जरी भूतमात्री दिसे ते विभक्त तरी ती विभक्ती नसेची मुळात. असे सृष्टीकर्ता व पोषित भूता करी नष्ट तोची तयासी समजता. जरी भूतमात्री दिसे ते विभक्त, विभक्त म्हणजे डिव्हायडेड, विभागलेलं, तरी ती विभक्ती नसेची मुळात. ती विभक्ती नाहीच आहे मुळात. इट इज नॉट डिव्हायडेड एट ऑल. असे सृष्टीकर्ता व पोषित भूता. हे ब्रह्माबद्दलच म्हटलेलं आहे. दी अल्टिमेट निर्गुण निराकार ब्रह्म, डिव्हिनिटी दॅट हॅज नॉट मॅनिफेस्टेड, द अनमॅनिफेस्टेड डिव्हिनिटी, द अनमॅनिफेस्टेड ट्रूथ, द अनमॅनिफेस्टेड एक्झिस्टन्स, अवेअरनेस अँड ब्लिस. करी नष्ट तोची तयासी समजतात. तो सगळ्यांना निर्माण करतो, सगळ्यांचं पोषण करतो आणि सगळ्यांचा नाश देखील करतो. करी नष्ट तोची तयासी समजता. लेट अस सी व्हॉट ज्ञानदेव महाराज हॅज टू से. ते तत्वतः अविभक्त आहे, तरी भूतांचे ठिकाणी नाना प्रकारच्या रूपांनी विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे, संहारकाली भूतांचा ग्रास करणारे आणि निर्माणकाली उत्पन्न करणारे ते आहे, ह्याप्रमाणे जाणावे. So the world of multiplicity comes out of that one single source. Which one single source? Brahma. Where is it? Array, it is everywhere. Is it apart from me? Absolutely not. My essential nature is that. माझं जे खरं स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. अहम ब्रह्मास्मी. तैसे अनेकी भूतजाती जे आहे एकी व्याप्ती विश्वकार्या सुमती कारण जेगा. त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमध्ये जे एकसारखं व्यापून राहिलेलं आहे. आणि हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व याच कोणी एका कार्याला कारण आहे. जे ब्रह्म विश्व याच कोणी एका कार्याला कारण आहे. म्हणजे विश्वाचं जे एकच कारण आहे, कोणी एक जे कारण आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात आणि त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म त्या भूताकाराला आधार आहे. समुद्रामधून जशी लाट तयार होते, आपल्याला असं वाटतं की त्या समुद्रापासून लाट तयार झाली. आपल्याला असं वाटतं की ईश्वरामधून किंवा ईश्वरामुळे हे जग निर्माण झालं.
तर मला तुम्ही सांगा की एखाद्या वस्तूमधनं जर दुसरी वस्तू तयार झाली, तर ती जी तयार झालेली वस्तू आहे ती याच्यापेक्षा वेगळी असेल का? याचं ट्रान्सफॉर्मेशन असतं ना ते. म्हणून आपल्याला ईशावास्य उपनिषद सांगतं की ईशावास्यम इदम सर्व यत्किंच जगत्यान जगत, म्हणजे जगातली छोटीच्या छोटी वस्तू जी असेल ना, छोटीतल्या छोटी वस्तू, ती देखील ईश्वराने परिपूर्ण आहे. सो दिस होल वर्ल्ड इज डिव्हाइन बिकॉज इट हॅज कम आउट ऑफ डिव्हाइन सोर्स. मग आता ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगामध्ये जे वाईट लोक आहेत, रामामध्ये ती डिव्हिनिटी आहे हे आपल्याला समजायला काही फारसं कठीण नाही. परंतु तीच डिव्हिनिटी रावणाच्या रूपाने कशी काय प्रगट होऊ शकते? व्हॅलिड आहे ना प्रश्न. जर देव असेल आणि देव जर सगळ्यांवर कृपा करत असेल, आपल्या सगळ्यांवर कृपा करतो, तर मग त्यांनी रावण का बरं निर्माण केला? आहे ना प्रश्न. रावण ह्याच्यामुळे निर्माण होतो कारण की आपलं जे खरं स्वरूप आहे ते आपण विसरतो. आणि ते आपण विसरून विसरून जितक्या दूर 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 जाऊ, तितके आपण रावण होत जाऊ स्वतःच. इफ वी फॉरगेट अवर डिव्हाइन नेचर. एक जो दृष्टांत स्वामी सर्वप्रियानंद देतात तो खूपच चांगला आहे. एक गोष्टच आहे ही की गॉड गॉट बोर्ड बाय हिमसेल्फ, सो ही क्रिएटेड a game. He created a game. What was the game? The game was by God to pretend he was not God. म्हणजे ईश्वराने असा खेळ तयार केला की त्या खेळामध्ये आपण असं इमॅजिन करायचं, आपण अशी कल्पना करायची की आपण देव नाही आहोत. देवानीच हा खेळ तयार केला. तर देवानी जर खेळ तयार केला असेल आणि देव जर खेळत असेल, तर ही विल बी परफेक्ट ॲट इट. म्हणजे इतका चांगला खेळ कोणी करू शकणार नाही. तर देवानी जर ठरवलं की मी देव नाही आहे, अशा प्रकारे मी राहणार आहे, तर तो तर त्याच्यामध्ये सर्वोत्तम असेल. सो व्हेन गॉड प्रिटेंडेड he was not God, he was so good at it that he actually forgot he was not God, or that he actually forgot he was God. असं आहे. मी समजा खूप चांगला खेळाडू आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की समजा एखादा क्रिकेटर आहे, तो खूप चांगला खेळू शकतो क्रिकेट, पण त्यांनी जर ठरवलं की मी आता वाईट खेळणार किंवा मी माझ्याच टीमला हरवणार, तर तो वाईट खेळून स्वतःच्या टीमला हरवू शकतो नाही. एक मला असं वाटतं मशाल नावाचा सिनेमा होता की कुठला तरी सिनेमा होता, तर त्याच्यामध्ये दिलीप कुमार आणि अमरीश पुरी यांचा एक प्रसंग होता. अमरीश पुरीनी खलनायकाचं काम केलं होतं, ही वॉज द व्हिलन. आणि दिलीप कुमार एक प्रामाणिक पत्रकार म्हणून त्याच्यामध्ये होता. आय थिंक तोच सिनेमा असावा आणि तीच स्टोरी असावी, पण तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी इज मोर इम्पॉर्टंट, ते मी तुम्हाला सांगतो. तर त्याच्यामध्ये जोपर्यंत तो प्रामाणिक असतो तोपर्यंत हा जो खलनायक असतो तो त्याला सामदाम दंडभेद करून त्याच्या बाजूनी वार्ता द्यायला सांगतो. म्हणजे he wants the editor to write news which would be in favor of the villain. तर तो तर त्याला नाही म्हणतो, तर हा त्याला धमकावून वगैरे चालला जातो. आणि मग त्याच्यामध्ये असा एक डायलॉग आहे, दिलीप कुमार एक डायलॉग मारतो त्याला, की तो म्हणतो की मी तुझ्यापेक्षा खूप हुशार आहे, आय एम मच स्मार्टर दॅन यू आर. आणि मी जर असं ठरवलं की मी बेईमानी करीन किंवा मी जर दुष्टपणा करीन असं मी जर ठरवलं,
तर मी तुझ्यापेक्षा पुष्कळ हुशार आहे, त्यामुळे मी इतका दुष्ट होईन की तू त्याची कल्पना नाही करू शकत. सो इफ a really intelligent person decides to be evil, because of his intelligence he can become extremely horribly evil. म्हणजे रावण अतिशय हुशार होता. रावण अतिशय फोकस्ड होता. त्यांनी ध्यान करून ध्यानपूर्वक अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त केल्या होत्या. असं म्हणतात की त्याला अल्केमी प्राप्त होती. अल्केमी म्हणजे एका एलिमेंट पासून दुसरा एलिमेंट तयार करायचं. म्हणजे लोखंडापासून सोनं तयार करायचं, अशा प्रकारची अल्केमी त्याला माहिती होती. मंत्रशास्त्राने म्हणा किंवा कशाने सुद्धा ते जे काही करत असेल तो. त्यामुळे असं जे म्हणतात ना, रामायणामध्ये जे वर्णन आलेलं आहे लंकेचं, की लंका सोन्याची होती. तर तेवढी मोठी लंका जर सोन्याची बांधायची असेल, तर आपल्याला सोनं जमिनीतनं खोदून मग त्याला प्युरिफाय करून, त्याचं शुद्धीकरण करून आणि पूर्ण लंका सोन्याची बांधायची. तर त्याच्यासाठी किती सोनं लागेल तुम्हाला, किंवा किती माती तुम्हाला उकरायला लागेल? विचार करा, तुम्ही असं गणित करा ते सगळं. हे किती माती उकरली की किती किती सोनं तयार होतं? सोन्याची खाण जरी म्हटलं तरी सुद्धा जितकं तुम्ही मटेरियल बाहेर काढाल ना, जेवढी माती बाहेर काढाल, त्यातली माती तर फेकून द्यावं लागेल. नुसतं सोनं बाहेर काढायचं ना. तर सोन्याची लंका बांधायची असेल तर किती माती उकरावी लागेल? तुम्ही विचार करा. तर तसं काही केलं नाही रावणाने. रावणाने लोखंडापासूनच सोनं तयार केलं असं म्हणतात. ते खरंच केलं किंवा नाही मला माहित नाही. परंतु अशा प्रकारची सिद्धी असलेली व्यक्ती जर डोकं सरळ नसेल तर काय करेल? दुसऱ्याच्या बायकोला पळून आणेल. आजकालच्या काळात आपण समजा म्हटलं जोकिंगली, की तुम्ही तुमची जी बायको आहे ती तुम्हाला व्यवस्थित सांभाळता येते का? आर यू एबल टू स्टे प्रॉपरली विथ हर? तर तिला सांभाळायचं सोडून किंवा तिच्यासोबत ठीक राहायचं सोडून आणखीन दुसऱ्या कोणाची तरी बायको पळून आणायची, याच्यामध्ये काही शहाणपण आहे का? प्रॅक्टिकली स्पीकिंग आजच्या काळात जर तुम्ही विचार केला तर. परंतु अशा प्रकारची सिद्धी प्राप्त आहे. तर त्यांनी स्वतः गोसाव्याचं रूप घेतलं आणि त्याचा जो पार्टनर इन क्राईम होता त्याला सोनेरी हरणाचं रूप दिलं. त्या सोनेरी हरणाच्या मोहात पडलेली सीता, तिच्यामुळे सगळं हे रामायण घडलं. तर कशामुळे घडलं? मोहामुळे, चुकीच्या कल्पनेमुळे, भ्रमामुळे. तर जर आपला भ्रम हे जग सत्य आहे असा असला, तर आपण या जगामधल्या गोष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यासाठी सिद्धी प्राप्त करू, आणि मग घरामध्ये एक बायको असताना सुद्धा दुसऱ्याची बायको पळून आणू, कारण की डोकं सरळ नाही. सो इवन दो Ravan was very smart, very intelligent, his intelligence was used for the wrong purpose. तो जो म्हणतो ना की जिस दिन मैं कमीनेपन पर उतर आऊंगा तब तुम्हारी खैर नहीं, क्योंकि तुमने मेरी अच्छाई देखी है, तुमने मेरी बुराई नहीं देखी. त्यामुळे आपलं मन शुद्ध असणं हे फार 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 महत्वाचं आहे. इट्स क्रुशल. आवर ओनली साधना इन आवर लाईफ शुड बी टू प्युरिफाय आवर माइंड. ब्रह्म जरी एकच असलं तरी त्यापासून अनेक गोष्टी तयार होतात. त्यात ॲपरंटली चांगल्या आणि ॲपरंटली वाईट अशा गोष्टी देखील तयार होतात. म्हणजे आपण आत्ता जर विचार केला लुकिंग बॅक ॲट रामायण, की हे रामायण असं का बरं घडलं असेल, तर ही जी रामलीला आहे किंवा कृष्णाच्या जन्मामधली ही महाभारताची कृष्णलीला आहे, आपण विचारू शकतो ना की रावण का बरं तयार झाला, किंवा हे कौरव का बरं तयार झाले, दुर्योधन दुःशासन का बरं तयार झाले, किंवा त्यांनी या द्रौपदीचं वस्त्रहरण का का बरं केलं.
तर ह्या ज्या कथा आहेत ना, ह्या कथांमधलं जे गूढ आहे किंवा ह्या कथांमागची जी खरी कहाणी आहे, त्याचं जे तात्पर्य आहे, त्याच्यातनं आपल्याला जे शिकायचं आहे ते जास्त महत्वाचं आहे. रामाची आणि रावणाची लीला ह्याच्याच करता केली गेली किंवा ह्याच्याच करता झाली की आपण त्याच्यापासून काहीतरी शिकावं. काय शिकावं? की आपण रामासारखं व्हावं आणि रावणासारखं होऊ नये. तर समाजातले जे खलनायक असतात, त्या खलनायकांपासून आपण हे शिकायचं असतं की आपण कसं होऊ नये. तर जर आपण त्यांच्यापासून ते शिकलो तर ते देखील आपले गुरु आहेत. आपल्या जीवनामध्ये फक्त चांगले अनुभव येतात आणि त्यानंतर दुसरे जे अनुभव असतात ते वाईट नसतात. ते आपल्याला काहीतरी शिकवणारे अनुभव असतात. सो वी हॅव ओन्ली टू काइंड्स ऑफ एक्सपिरियन्सेस. वन इज ए गुड एक्सपिरियन्स अँड दी अदर इज ए लर्निंग एक्सपिरियन्स. वाईट अनुभव नावाची गोष्ट नाहीच आहे. रावणावरनं सुद्धा आपल्याला हेच शिकायचं आहे की त्या पात्रामधून भगवंत आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करतात. व्हॉट इज गॉड ट्राईंग टू टीच अस थ्रू द कॅरेक्टर ऑफ रावण? डोंट बिकम लाईक हिम. म्हणून ते पात्र लीलेमध्ये, कथेमध्ये आवश्यक आहे. सिनेमामध्ये सुद्धा समजा खलनायक नसला तर तो सिनेमा चालेल का? तो सिनेमा जर रोचक करायचा असेल सिनेमा निर्मात्याला आणि सिनेमाच्या दिग्दर्शकाला, तर तुम्हाला तो एक खलनायक, एक कोणीतरी मंथरा, एक कोणीतरी कैकई आणणं जरुरी आहे. म्हणजे मग तो सिनेमा चालेल. रामायणाचा सिनेमा 10 लाख वर्ष सुरूच आहे, नाही? दर काळामध्ये नवीन नवीन लोक त्याच्याबद्दल सांगतात आणि त्यांच्या परीने त्याचं विश्लेषण करतात. अशा प्रकारचं रामायण सुरूच आहे ना, रामायणापासून ते आत्तापर्यंत. अशी गंमत आहे. तर त्याच्याचपासनं एकाच तत्वापासनं सगळं जग तयार होतं. एव्हरीथिंग गेट्स क्रिएटेड फ्रॉम द सेम प्रिन्सिपल. बाल्यादी तिन्ही वयसी, काया एकची जैसी, तैसे आदी स्थिती ग्रासी अखंड जे. बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था या तिन्ही अवस्थांमध्ये शरीर जसं एकच आहे, त्याचप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थिती जे ब्रह्म अखंड म्हणजे एकसारखं असतं. तुम्ही ब्रह्म ही आपल्यापेक्षा वेगळी काहीतरी वस्तू आहे अशी कल्पना नका करू. ब्रह्म म्हणजे आपली स्वतःबद्दलची असलेली शुद्ध जाणीव, तेच ब्रह्म आहे. तर हे ब्रह्म म्हणजे आपल्या स्वतःबद्दलची जाणीव, आपल्या स्वतःच्या असण्याबद्दलची जाणीव, ही आपण लहान असतो तेव्हाही तशीच असते, थोडंसं मोठं होतं तेव्हाही तशीच असते, आत्ताही तशीच आहे आणि नेहमीच तशीच राहणार आहे. आपण जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हाही ती तशीच असते, आपण झोपलेलो असतो तेव्हाही ती तशीच असते आणि आपण जागे आहोत तेव्हाही ती तशीच आहे. तिच्या असण्यामुळे आपल्याला जागेपणा, जागृत अवस्था, निद्रावस्था म्हणजे झोप आणि स्वप्नावस्था म्हणजे आपण जेव्हा स्वप्न बघतो ते, ह्या तिन्ही अवस्था त्याच्यावर आधारल्या आहेत. ते जर नसेल तत्व, ते तत्व म्हणजे काय? ते तत्व म्हणजे तूच आहेस, तत्वमसी, दॅट यू आर. ते जर नसलं तर मग ह्या तीनही अवस्था आपल्याला दिसणारच नाहीत ना, ह्यांचा अनुभवच येणार नाही. बरं. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, तिन्ही काळांमध्ये ते तत्व तसंच आहे. आपल्याला अर्थात भविष्यकाळाचा अनुभव आता नाही आहे. इफ यू आर लुकिंग फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ बिईंग विदिन टाइम, पण जर काळाच्या आतमध्ये आहोत असा अनुभव केला किंवा असं मानलं तर आपल्याला फक्त भूतकाळाचा अनुभव आहे. पण त्या भूतकाळाचा अनुभव होतोय केव्हा? वर्तमान काळातच होतो ना. अनुभव होत नाही, त्या भूतकाळाबद्दलची फक्त स्मृती आहे आपल्या मनामध्ये. भूतकाळाचा अनुभव आत्ता नाही होत. भूतकाळामध्ये जे काही घडलं असेल त्याला जर आपण धरून ठेवलेलं असेल, कसं? आपल्या मनाने, कल्पनेने, व्हर्च्युअली, तरच त्याचा त्रास आत्ता होऊ शकतो. जर आपण त्याला धरून ठेवलेलं नसेल तर त्रास नाही होणार. 10 वर्षापूर्वी तू मला हे म्हटलं होतं, म्हणून मी तुझ्याशी अजूनही कट्टी आहे. हे जर आपण धरून ठेवलं
तर त्याचा त्रास होईल. माझा समजा हात भाजला असेल, तर अग्नीशी मी कट्टी नाही करणार. पण हात कशामुळे भाजतो ते मला माहिती आहे. त्यामुळे मी तशा प्रकारे हात भाजू देणार नाही आता पुन्हा. परंतु त्या अग्नीचा मी वापर करून घेईन. I'll use the heat. I'll use the fire principle to cook. I will not let it burn my house. I will use the fire principle to burn it inside an internal combustion engine and I will run an automobile on that. ऊर्जेचा वापर कसा करावा हे मी शिकलो. हात भाजला म्हणून मी आता ह्याच्यानंतर मी आगीकडे बिलकुल कुठल्याही म्हणजे जवळ जाणारच नाही कुठल्याही प्रकारे. अशी समजा मी प्रतिज्ञा केली, तर मग अग्नीचा जो उपयोगी पैलू आहे त्यापासून मी मुकेन ना. त्यामुळे जगामध्ये आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं इन्व्हॉल्व्ह व्हायला काही हरकत नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये स्वतःला जाळून घेण्यात काय अर्थ आहे? सो देर इज नो रिझन टू गेट बर्न्ड बाय द वर्ल्ड. इट इज ओके टू युटिलाइज द वर्ल्ड. फॉर व्हॉट? फॉर रिअलायझिंग हू वी आर, नॉट फॉर अवर प्लेजर. म्हणजे जगाचा उपयोग माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर मी केला, तर मग जग मला संपवून टाकेल. So if I utilize the resources in the world for my own narrow, selfish interest, then the world will finish me. Whereas if I utilize the resources in the world only to the extent they are necessary, then the world will keep me well. तुम्ही मला सांगा की समजा एखादी व्यक्ती खरंच परोपकारी असली, ती निस्वार्थी भावनेने जर सेवा करत असली, तर जग त्याला सांभाळून ठेवायचा प्रयत्न करेल ना, की मारून टाकेल? अशा प्रकारे निस्वार्थी सेवा करून देखील काही लोक मारले जातात. तर ह्याचा अर्थ ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत किंवा ज्या लोकांनी त्यांना मारलं त्यांची मानसिकता कशी असेल ह्याची कल्पना तुम्ही करू शकता. ती आसुरी प्रवृत्ती आहे की आपल्याला जे झाड फळं देत आहे ते झाड आपण मुळापासून कापून टाकतो. असं करणारे लोक मूर्ख आहेत आणि आसुरी प्रवृत्तीचे. असं समजा मी करत असेन तर मी पण तसंच आहे. परंतु आपल्याला जी आपल्या संस्कृतीने दिलेली शिकवण आहे ती अशी आहे की आपलं जीवन जे आहे ते इतरांसाठी असावं. आपल्याला हा देह जो दिला गेलेला आहे त्या देहानी सेवा व्हावी. हे जे मन आहे त्या मनानी आपण कोण आहोत याच्यावर चिंतन व्हावं. आणि शेवटी आपण स्वतःला ओळखल्यामुळे या जगामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्तृभाव न ठेवता कर्मभाव आपल्या हातून अशा प्रकारे जर राहिलो आपण तरच आपल्या जीवनाचं सार्थक होईल आणि आपण ही गीता शिकतोय त्याचं सार्थक होईल. शेअर द स्क्रीन अगेन. सायं प्रातर्मध्यान होता जाता दिनमान जैसे का गगन पालटे ना. सायंकाल प्रातःकाल आणि मध्यान्हकाल या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसं आकाश बदलत नाही. अगा सृष्टीवेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र जाहले. हे प्रियोत्तमा अर्जुना जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असं म्हणतात आणि व्याप्तिकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झालं. मग आकार उहाहारपे तेव्हा रुद्र जे मणिपे तेही गुणत्रय जेव्हा लोपे तै जे शून्य. मग जेव्हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्याला रुद्र म्हणतात आणि रज सत्व तमादी तीन गुण म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय ते देखील नाहीसे होतात. त्यावेळेला जे ब्रह्म शून्य म्हणजे निर्धर्म होऊन राहतं
नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नृन ते शून्य ते महाशून्य श्रुती वचनसंमत. आकाशाचं शून्यत्व गिळून सत्वादी तिन्ही गुणांचा नाश करून जे शून्य असतं तेच महाशून्य होय, अशाबद्दल वेदवचन प्रमाण आहे. जे आकाशाला गिळून सुद्धा उरतं, आकाशाचं शून्य गिळून जे स्वतः उरतं ते महाशून्य आहे. किती कॉम्प्लिकेटेड आहे पहा. आपलं जे खरं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्येच उत्पत्ती होते. मी जेव्हा सकाळी उठतो तेव्हा या सगळ्या जगाची उत्पत्ती होते माझ्यासाठी त्या दिवसापुरती. दिवसभर मी जेव्हा जागा असतो तेव्हा त्याची स्थिती असते. उत्पत्ती होते ती ब्रह्मदेवामुळे होते. द क्रिएटिंग प्रिन्सिपल ऑर द क्रिएटर प्रिन्सिपल. दिवसभर ज्याची स्थिती असते दॅट इज बिकॉज ऑफ द सस्टेनर प्रिन्सिपल म्हणजे विष्णू. आणि शेवटी लय होते दॅट इज द रुद्र ऑर द शिव प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये सगळं लीन होतं रात्री झोपताना. झोपल्यानंतर मग पुन्हा नाहीच होतं ते. तर हे तत्व काय आहे? मी स्वतःच आहे, माझी स्वतःची जाणीव. माझ्या जाणीवेमध्येच हे जग आहे. ते चालवण्यासाठी काही ना काही मी करतो. आपल्याला काही पण करण्याची जी प्रेरणा मिळते ना, शक्ती मिळते, दॅट इज द विष्णू प्रिन्सिपल इन अवर लाईफ. ते आपण जे काम असते करत राहावं. आपल्या आवश्यकतेपुरतं आपण घेत जावं जगाकडनं, परंतु बाकी वेळेस देत जावं सारखं. अशा प्रकारे हा श्लोक आपण बघितला ज्ञानेश्वरीमधला. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं का? याच्यात फारशा ओव्या नव्हत्या, पण इट्स व्हेरी डीप. आपण जर हे थर्ड पर्सन. येस समीर, गो हेड. ऐकू येत आहे मला, गो हेड. हा ते तरी रामाने पण रावणाचा वध केला. म्हणजे जरी त्याच्यामध्ये डिवाइन प्रिन्सिपल असलं तरी त्यांनी वध केला रावणाचा. म्हणजे त्याला धर्माच्या मार्गावरती चालावं लागलंच. म्हणजे तो त्याच्यामध्ये डिवाइन प्रिन्सिपल आहे म्हणून त्यांनी सोडून नाही दिलं रावणाला. करेक्ट. कारण का सोडूच नाही शकला. करेक्ट. आणि दुसरा एक डाऊट आहे की तुम्ही म्हणता सारखं 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 म्हणता की हे अद्वैत आहे. आपण डोळे बंद केले की जग दिसत नाही. मग हे जग खरं आहे का? हे जग तर इट इज नॉट रिअल. जग तर खोट आहे. पण मग असं जर असेल तर मग आपण जन्माच्या आधी अद्वैतातच होतो आणि जन्माच्या नंतर जर आपण अद्वैतातच येणार होतो किंवा येणार असू तर मग आपल्याला जन्म मिळालाच कशाला मग? वाय डू वी ट्रॅव्हल फ्रॉम अद्वैता टू अद्वैता? व्हाय वी डू वी ट्रॅव्हल फ्रॉम शुड बी इन अद्वैत टू द्वैत? व्हाय डू वी ट्रॅव्हल फ्रॉम नाही अद्वैत नाही टू द्वैत? फर्स्ट, इनिशियली you travel from Advait नाही to दिस इज नॉट Dvait. द्वैत. यू आर सेइंग दिस इज अद्वैत. इफ दिस इज अद्वैता, आता हे सगळं अद्वैत आहे, then being born we were in Advaita. Then why we traveled from Advaita to Advaita? ओके. आपण जन्म घेतलाच कशाला मग? आपण जन्म कशाला घेतला? गुड गुड क्वेश्चन. सो लेट्स कॉन्टेम्प्लेट ऑन दॅट. विल थिंक अबाउट दॅट. आपण जन्म घेतलाच कशाला? आपण जन्म घेतला ह्याच्यासाठी की अजूनपर्यंत आपली अद्वैतामधली निष्ठा पूर्ण झालेली नाही आहे. आपल्या मनामध्ये अजूनही द्वैताची सत्यता उरलेली आहे. आपला जन्म ह्याच्यासाठी झाला की मागच्या जन्मात जे काही उरलं असेल करायचं, चांगलं किंवा वाईट दोन्ही. आपण समजा आधीच्या जन्मामध्ये काहीतरी वाईट केलं असेल तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला या जन्मामध्ये दुःख भोगायला लागतात. आपण ज्या प्रमाणात पुण्य केलं असेल, चांगली कामं केली असतील, त्या प्रमाणात आपल्याला या जन्मामध्ये सुख प्राप्त होतं. दिस इज कॉल्ड प्रारब्ध. आपल्या मनामधनं सुख आणि दुःख या दोन्ही बद्दल कुठल्याही प्रकारची
आसक्ती नसली. म्हणजे दुःखाबद्दल तर आसक्ती नाहीच आहे, ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका असायची गरज नाही. आपल्याला दुःख कोणालाच नको असतं, पण तरी दुःख येऊन जातं ना ते. हवं सुखच असतं, पण येऊन दुःख जातं. म्हणजे असं वाटतं की बाहेर वातावरण वेदर खूप चांगलं असावं, परंतु पाऊस पडून जातो किंवा खूप गरमी होते किंवा खूप थंडी पडते असं होतं. म्हणजे सुख हवं जरी असलं तरी सुद्धा दुःख मिळून जातं. न मागता मिळतं ते. तर त्या न मागता मिळणाऱ्या दुःखाची निवृत्ती कशी करायची किंवा ते दुःख येणार नाही हे कसं बघायचं. त्याच्यासाठी तर आपण जे काही करतो ते करतो ना. व्हॉट एव्हर वी डू इज इसेन्शियली टू अव्हॉइड दुःख अँड टू एन्श्युअर सुख. दिस इज द एंटायर पर्पज ऑफ अवर लाईफ. नाही तर आपण पुण्यकर्म करून सुखाची प्राप्ती होईल अशा आशेने जर कर्म केलं तर सुखाची प्राप्ती अवश्य होईल. पुण्यकर्म इज गोइंग टू रिझल्ट इन सुख. सो व्हेन वी डू समथिंग that is good for us, good for the society, with the sense of doership. That is most important. जर आपण कुठलंही कर्म कर्ता भाव ठेवून केलं तर चांगल्या कर्माचं जे फळ आहे म्हणजे पुण्य म्हणजे सुख ते देखील भोगायला आपल्याला या जन्मी म्हणजे या पृथ्वीवर यावंच लागेल. त्याच्याशिवाय नाही होणार. तर आपला जन्म कशा करता झालेला आहे? आपला जन्म ह्याच्याकरता झालेला आहे की आपलं जे मागच्या जन्मीपर्यंत जे शिक्षण होतं ना ते पूर्ण झालेलं नाही. सो वी हॅवंट रिअली ग्रॅज्युएटेड फ्रॉम स्कूल येट. आपण जन्माला आलो म्हणजे आपल्याला शाळेत टाकलं गेलं पुन्हा एकदा, कारण की मागच्या वर्गामध्ये तुम्ही पास नाही झाले म्हणून तुम्ही शाळेत आला परत. परंतु शाळेचा अभ्यासक्रम काय आहे? शाळेचा अभ्यासक्रम हा आहे, शेवटचा जो अभ्यासक्रम आहे तो हा आहे की मी कोण आहे स्वतः ते ओळखायचं स्वतःला. अच्छा, ते ओळखल्यानंतर मग मी जगात काही करायचं नाही का? नाही नाही, जगात करत राहा. परंतु जगात तुमच्या हातून ज्या गोष्टी घडतील त्या तुम्ही स्वतः करत नाही आहेत हे तुम्हाला लक्षात येईल किंवा यायला हवं. जर नसेल येत किंवा आलं नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा शाळेत येणं भाग आहे. जर तुम्ही हा देह असेपर्यंत हा धडा शिकले नाही तर. भगवंतानी आपल्याला काय सांगितलं? प्रकृतेर क्रियमाणानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते, हे सांगितलं होतं ना तिसऱ्या अध्यायात अधिक, की जगामधल्या सगळ्या घडामोडी, सगळ्या प्रक्रिया, सगळ्या प्रकारची कर्म प्रकृतीच्या नियमांप्रमाणे आणि गुणांच्या एकमेकांशी चाललेल्या संपर्कामुळे, गुणांचं जे इंटरॅक्शन होतं ना, म्हणजे रजोगुणाचं जेव्हा तमोगुणासोबत इंटरॅक्शन होतं तेव्हा समथिंग हॅपन्स. Rajogun is activity. So when activity happens on matter, matter will get transformed. Transformation of matter by activity is the interaction of Rajogun आणि Tamogun. काय होतं पहा की आपण जेव्हा रजोगुणात असतो ना तेव्हा आपण मॅटर ट्रान्सफॉर्म करतो. एखादी गोष्ट आपण घेतो तिचं दुसऱ्यामध्ये रूपांतर करतो. का? कारण की ती मला जास्त प्रिय आहे. म्हणजे माझ्याकडे लोखंड होतं त्याचं सोनं व्हावं असं मला वाटलं, असं रावणाला वाटलं, म्हणून त्यांनी सोन्याची लंका तयार केली. तर अशा प्रकारे आपण जी जड सृष्टी आहे ना ती बदलत असतो आपल्या स्वतःच्या सोयीसाठी, सुख सोयीसाठी. हे कोण करतं? हे रजोगुण करतं. सो इफ आय वॉन्ट a beautiful house, then I may have to collect all the material and build the house myself if I'm capable of. Otherwise, I will have to earn enough money so that I can pay the money to somebody who is able to build that house. रजोगुणच झाला ना हा. रजोगुणाच्या प्रभावामुळे जड सृष्टीचं रूपांतर होत असतं. परंतु ते ज्या नियमांच्या आधाराने होतं
ते ज्या सिद्धांतांच्या आधारावर होतं त्याला म्हणतात सत्वगुण. तो सत्वगुण मीन्स द प्रिन्सिपल्स थ्रू विच रजोगुण इज केपेबल ऑफ कन्व्हर्टिंग तमोगुण. अशा प्रकारे त्या तिन्ही गुणांचं एकमेकांशी इंटरॅक्शन होत असतं आणि त्या इंटरॅक्शनमुळे जगामधल्या प्रकृतीमधल्या सगळ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसतात. त्याचा जेव्हा आपल्याला त्याचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायला मिळतो किंवा आपण त्याचा अभ्यास करतो, तेव्हा हे लक्षात येतं ना, की ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत, त्या सगळ्या प्रक्रिया काही नियमांवर आधारित आहेत. मग त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम झाला, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, किंवा लॉज ऑफ केमिस्ट्री, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आपण जी जी काही शास्त्र शिकलो, त्यांच्यामध्ये जे मूलभूत सिद्धांत आहेत, नियम, ज्यांच्या आधारावर मॅटर गेट्स ट्रान्सफॉर्म्ड बाय एनर्जी, थ्रू एनर्जी, इन टू एनर्जी, हे जे सगळे भौतिक निसर्गाचे किंवा पृथ्वीचे किंवा वातावरणाचे, पर्यावरणाचे, प्रकृतीचे जे नियम आहेत, ते सगळेच्या सगळे नियम आपण शिकवून त्यानुसार प्रकृतीवर काम केलं, तर ती आपल्या सोयीसाठी आपण बदलवू शकतो. की आपल्याला उन्हाळ्यात खूप गरमी होते म्हणून कोणीतरी एअर कंडिशनरचा शोध लावला आणि आपण एअर कंडिशनिंग सुरू करतो. मग जरा घर गार राहतं, इट इज बेअरेबल. तर आपण बदल घडवू शकतो प्रकृतीमध्ये आपल्या सोयीसाठी आणि आपली सुख जी असतात ती आपण तयार करू शकतो, नाही असं नाही. परंतु जी व्यक्ती दुःखामुळे पिडलेली आहे किंवा जी सुखासीन झालेली आहे, सुखामध्ये आसक्त झालेली आहे, त्या दोन्हींमध्ये तसा काही फरक नाही आहे. जर सुख प्राप्त करण्यासाठी आपण अशा प्रकारचं कर्म केलं की ज्याच्यामुळे आपल्याला तर सुख मिळत आहे परंतु इतरांना दुःख मिळत आहे, वेदर नोईंगली ऑर अननोईंगली, तर त्याचा देखील वाईट परिणाम आपल्याला पुढे भोगायला मिळतो. म्हणजे पुण्यकर्म करून जर आपण सुख प्राप्त करण्यासाठी पुनर्जन्म किंवा स्वर्ग मिळवला, तरी सुद्धा जेव्हा स्वर्ग किंवा सुखाचा काळ ह्या जगातला, आपल्या जीवनातला, आपल्या नशिबानी संपेल, तेव्हा दुःखच होईल ना. जोपर्यंत सुखाचा अनुभव येतोय तोपर्यंत आपल्याला चांगलं वाटतंय ते. परंतु दुःखाचा अनुभव आला रे आला किंवा आपल्याला असं वाटतं की आपण इथे कशा करता आलो. तर आपल्याला दुःख होण्याचं कारण किंवा आपला पुनर्जन्म होण्याचं कारण हेच आहे की आपल्या डोक्यामध्ये हा प्रश्न निर्माण व्हावा की हे सगळं काय चाललेलं आहे. हा प्रश्न अर्जुनाच्या मनात नव्हता महाभारत सुरू होण्यापूर्वीपर्यंत, म्हणजे हे युद्ध सुरू होण्यापूर्वीपर्यंत सगळं चांगलं चाललं होतं रिलेटिव्हली. आणि इथेही खरं तर ह्या सगळ्या युद्धाची रचना झाल्यानंतर ते युद्ध पांडव जिंकलेच आणि जिंकणार होतेच, कारण की सत्य त्यांच्या बाजूनी होतं आणि कृष्ण त्यांच्या बाजूनी होता. तरी सुद्धा जोपर्यंत अर्जुनाला तो धक्का बसला नाही की मला आता माझ्या गुरुला आणि माझ्या वडिलांच्या काकांना मारायचंय, त्याच्यामुळे त्याचे पाय लटलटायला लागले. तशी घटना जोपर्यंत आपल्या जीवनात घडत नाही तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही, तोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग जेव्हा येतात तेव्हा त्याच्या मागचं कारण हेच असतं की आपण समजावं, आपण शिकायचा प्रयत्न करावा, हे का घडतंय. तर हा प्रश्न मनामध्ये निर्माण होणं हेच पुनर्जन्माचं कारण आहे. आणि जर या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर मग पुनर्जन्म नाहीच होणार. पुनर्जन्म का नाही होणार? कारण की आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये आपण स्थित होऊ आणि आपल्याला हे लक्षात येईल की आपला खरा जन्म ना कधी झाला होता ना कधी होऊ शकतो, आणि जन्म जर नाही झाला तर मृत्यू पण नाही होऊ शकत. तर हे जे अनादि, कालातीत, अनंत, सनातन तत्व आहे, ते तू आहेस, तत्वमसी.
You are that. If you don't realize that in this body, before you leave this body, you will have to take another body and come back. And then you will be reincarnated until you learn it. आपण स्वतः कोण आहोत ह्या प्रश्नाचं उत्तर आणि या उत्तराचा बोध आपल्याला आपल्या आतून होणं हेच आपल्या मानवी जीवनाचं पूर्ण ध्येय आहे. आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनुष्य जन्म घेत राहील. असं आहे. एनी अदर कॉमेंट्स ऑर क्वेश्चन्स? समीर, इट वॉज अ गुड क्वेश्चन. आणि मला याच्यावर चिंतन करायला आवडलं. आय एन्जॉयड दॅट. इफ यू हॅव एनी कॉमेंट्स, यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ अँड टॉक. म्हणजे म्हणून देवाने आपल्याला इथं पाठवलं की अनेक शेकडो जन्मपूर्वी काही ना काहीतरी ते साठत गेलं असेल आणि आता त्याला जन्म देणं गरजेचं आहे. करेक्ट. आता पुन्हा जन्म, पण हा, तर आपल्याला मग ह्या पूर्व जन्मामध्ये जन्मीचं ओळखायचं हे आपल्याला. नॉलेज नाहीये. काय म्हटलं? पूर्वी जन्मीचं आपल्याला हे नाहीये, म्हणजे वर्कबुक नाही आपल्याकडे की नाही लेसन नाही, 1, जन्म 1, जन्म 2, जन्म 3, जन्म 4, जन्म 5. असं नाही आहे. हे नाही आपल्याकडे. यू कॅन ओनली डिड्यूस इट. म्हणजे तुम्ही त्याचं यू कॅन इन्फर इट. तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. आणि तुम्हाला जर ते कनेक्शन कळलं की ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे हे झालं, तर मग तुम्हाला त्याच्या पलीकडचा गेम बरोबर खेळता येऊ शकतो ना. म्हणजे इफ यू आर प्लेइंग अ गेम ऑफ चेस आणि इफ यू रिअलाइज व्हाय यू हॅव हम्म. लँडेड इन द करंट सिच्युएशन, कुठल्या मूव्स केल्या होत्या त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन फसलेले आहात, तर आता तुम्ही काय कराल की त्याच्यावरनं काहीतरी हम्म. शिकाल. आताच्या ज्या मूव्स आहेत त्या बरोबर कराल, म्हणजे मग तुम्ही यू विल गो इन टू अ मोर ॲडव्हान्टेजियस सिच्युएशन. दॅट इज हाऊ द गेम ऑफ लाईफ इज. पण अल्टिमेटली जर पुढे आपल्याला हे गुणत्रय कळलं. विभाग येस. येणार आहे ना. नाही, पुढे गुणत्रय विभाग योग हा 13वा अध्याय आहे, त्याच्यात सगळं हे येणार आहे आपल्याला. ह्याच्या पलीकडे 14व्या अध्यायात आहे ते गुणातीताचं लक्षण सांगणार आहे. सॉरी, 14वा. हा. है ना. तर पुढच्या अध्यायामध्ये जरूर भगवान समजावून सांगणार आहेत की हे गुण म्हणजे कसे आहेत, काय आहेत, आणि आपलं खरं स्वरूप जे आहे ते गुणांच्याही पलीकडे कसं आहे. पहिले काय आहे माहिती आहे का, की आपल्याला हे जग सगळं खरं वाटतं ना ताई. त्यामुळे हे जग काय आहे, ह्या जगाचं स्वरूप काय आहे, किंवा हे जग कसं चालतं हे समजावून सांगितलं जातं. कारण की हे खरं वाटतंय आणि चालतंय ना ते. नेचर विल वर्क अकॉर्डिंग टू इट्स ओन प्रिन्सिपल्स. बाहेरचं जे जग आपल्याला दिसतंय ते काही नियमांनुसार चालतं, नियमांनी बांधलं गेलेलं आहे. ते नियम आपण शोधून काढतो. त्यानुसार आपलं जे भौतिक जीवन आहे ते आपण सुसह्य करण्याचा प्रयत्न करतो. टू दॅट एक्सटेंट इट इज युजफुल. जोपर्यंत आपल्याला बाहेरचं जग खरं वाटतंय आणि सुखाचं साधन वाटतंय, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती काही फारशी होऊ शकत नाही. ते असेपर्यंत आपण धर्मानुसार राहावं. म्हणजे जे काही करत असू आपण ते धर्माविरुद्ध तर नाहीये ना. म्हणजे कसं की त्यांनी माझा स्वार्थ साधला जातोय, परंतु जगावर संकट तर नाही येत आहे. हा विचार करून जर आपण राहिलो, दॅट्स अ रिझनेबल वे टू लिव्ह. दॅट्स हाऊ मोस्ट ऑफ द गुड इंटेन्शन पीपल वॉन्ट टू लिव्ह. म्हणजे ज्यांचं मन चांगलं आहे आणि ज्यांचं मन इतर लोकांना त्रास देऊन आपल्याला काही चांगलं व्हावं असा विचार करणारा नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. आपलं पण तसंच असायला पाहिजे. म्हणजे ए स्पिरिच्युअल पर्सन हॅज टू बी एथिकल, हॅज टू बी मॉरल. परंतु एन एथिकल पर्सन मे नॉट नेसेसरीली बी स्पिरिच्युअल. You can be ethical but not spiritual. You can be moral but not spiritual. But to be spiritual, to be truly spiritual, you have to be ethical and moral. If you are not, then you cannot even walk on the path of spirituality. तुम्हाला तुमचं जे व्यावहारिक जीवन आहे ते व्यावहारिक जीवन
धर्माच्या चौकटीमध्ये बसलेलं असणं आवश्यक आहे किंवा बसवणं आवश्यक आहे. तशा प्रकारे राहिलो तरच आपली आध्यात्मिक प्रगती शक्य आहे. स्वैराचार करत राहिलो आणि आपली आध्यात्मिक प्रगती होईल असं वाटत राहिलं तर तसं नाही होणार. स्वैराचाराने नाही होणार. धर्माचं पालन करावंच लागेल, त्याच्याशिवाय नाही होणार. आणि धर्म माझ्या दृष्टीने एकच आहे. म्हणजे आता संत लोक काय सांगतात की पुण्य म्हणजे उपकार आणि पाप म्हणजे परपीडा. हे आपल्या व्यतिरिक्त जे आहे त्यांना जर चांगलं वाटलं आपल्या असण्यामुळे तर तो परोपकार आहे किंवा ते पुण्य आहे. आणि जर आपल्या असण्यामुळे परपीडा झाली म्हणजे इतर लोकांना त्रास झाला तर ते पाप आहे. आता असं पुष्कळदा होऊ शकतं की ज्यांना तुम्ही आवडत नसाल त्यांना असं वाटेल की तुमच्या केवळ असण्यामुळे त्यांना त्रास होतो. आपलं तसं काही इंटेन्शन काहीच नाही आहे. पण ही त्यांच्या मनाची कल्पना असेल किंवा त्यांनी जर पूर्वग्रह करून ठेवलेला असेल की ह्या व्यक्तीमुळे आपल्याला काहीतरी त्रास होतोय किंवा दुःख होत आहे. त्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास देण्याचा काही उद्देश पण नसेल, पण तुम्ही स्वतः मानून घेतलं की ह्याच्यामुळे मला त्रास होतोय. तुम्ही त्याला काही नाही करू शकत. आपण आपल्या मनामध्ये आपण कोणाला त्रास देऊ नये किंवा त्रास होईल असं वागू नये अशा प्रकारचा प्रयत्न अवश्य करावा. मुद्दाम तर काही आपण कोणाला त्रास देत नाही, काहीच गरज नाही आहे. आपण आपल्याकडनं कोणाला त्रास होणार नाही असा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आहे. असा प्रयत्न नेहमीच असावा. परंतु व्हॉट यू कॅन डू ऑल्सो हॅज लिमिट्स. म्हणजे आपण काय करू शकू याला भौतिक मर्यादा आहेत, सामाजिक मर्यादा आहेत. तर त्या मर्यादा, त्या धर्माच्या मर्यादा ज्या आहेत ना, त्यामधनं आपल्याला जे जे करता येणं शक्य आहे ते आपण अवश्य करावं. लोकांच्या उपयोगी पडावं. पण आपण लोकांचा उद्धार करतोय किंवा कल्याण करतो आहोत अशी भावना नसावी. चांगलं काम अवश्य करावं. परंतु चांगलं काम करण्याची प्रेरणा, चांगलं काम केल्यानंतर त्याचे चांगले परिणाम जे मिळतात, ही सगळी प्रक्रिया, ह्या गोष्टी आपण तर तयार नाही केल्यात. मला गीतेचा अभ्यास करण्याची प्रेरणा देखील त्याच तत्वामुळे मिळते. तुम्हाला देखील माझ्यासोबत येऊन इथे बसून गीतेचा अभ्यास करावा अशी प्रेरणा त्याच तत्वामुळे मिळते. मी जे बोलतोय ते त्या तत्वाच्या प्रेरणेमुळे किंवा त्या शक्तीमुळे बोललं जातं. आणि ती शक्ती तुम्हाला ऐकण्याची मदत करते आणि ऐकल्यानंतर समजण्याची मदत करते. सो दिस एंटायर process happens because of the same underlying principle. ब्रह्माच्या आधारावरच हे सगळंच्या सगळं सुरू आहे. आणि ते जे तत्व आहे ते आपल्या आतमध्येच आहे. आपणच आहोत ते. पण ती जाणीव येण्यासाठी आपली ही जी वेगळेपणाची भावना आहे किंवा वेगळेपणाचा भ्रम आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये आपल्याला रस आहे, जगामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, हा भ्रम नाहीसा झाला पाहिजे. होईल केव्हा तरी गीतेचं चिंतन करता करता. अशा चिंतनात आपण नेहमी राहू. पुन्हा भेटू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.